जेवढा तुम्हाला त्या चार चाकीत आनंद नाही हा. ट्रॅक्टर मध्ये नाही आनंद तेवढा ह्यात आनंद आहे. या गाडीत आनंद आहे. या गाडीत आनंद आहे. त्यातनं 4 लोक येणार झाले. आवर रस्त्याने चाललं तरी बघतच राहणार. बैलाच्या शेतीत आणि ट्रॅक्टरच्या शेतीत जमीन आसमानचा फरक हा आहे. हा शेती पिकाही बी फरक आहे. हा हो. कुठलं पीक घ्या बैलाने पेरलेलं चांगलंच येणार हा हा आणि ट्रॅक्टरनं पेरलेलं तुडवून जाणार. हा कुठे जातो मी नंदी शेवटी महादेव. महादेवाचा नंदी आहे. हा. आणि ह्याच्याशिवाय आता शेतकऱ्याला पर्याय नाही. पण जो माणूस बैल हाणतोय त्याला आजार कुठलाच नाही. नाही नाही त्याला काय- शुगर नाही, बीपी नाही, काय सुद्धा नाही. हो. आणि एवढी मोठी हत्तीसारखी थांबलेत नाही एका शब्दावर थांबलेत मालकाच्या बोलतोय म्हणून. बस विशेष नाही. बघा मित्रांनो कसा नाद आहे, जातीवंत नाद. बैल आणि बैलगाडी कशी आहे. अशी माणसं नादातली थोडीशीच राहिली ती. मित्रांनो आपण आलो होतो गायींचा व्हिडिओ बनवायसाठी. बघू शकता निसर्ग डेअरी फार्म, आसू तालुका, फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी. परंतु दादा बैल घेऊन आले, पहिल्यांदा छकडा घेऊन आले. परंतु गाडी बिडी बघू शकता एकदम जबरदस्त नादिक आणि जातीवंत माणूस याला लागतोय. गायींचा व्हिडिओ बनवायसाठी आलो होतो. दादांना बाहेरून छकडा घेऊन चालले होते. आपल्याला आवाज दिला, त्यांना ओळखला असेल किंवा चॅनेलच्या माध्यमातून आपल्या. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा पहिलं आपलं. आपलं नाव दशरथ सखाराम सकुंडे. हा आणि काय बैल एवढी जबरदस्त मोठ्या मापाची बैल. आता शेतकरी शेती करणारा माणूस राहिला नाही, परंतु तुमच्यासारखी जातीवंत माणसं भारी वाटली. बसा जरा गाडीच्या ह्याच्यात. बघा मित्रांनो आपल्याला पहिल्यापासून नाद आहे. हा हा हा. आणि ह्याच्यापासून एक फायदा की शेती आपली चांगली होती. किती शेती आहे तुम्हाला. काय शेती 5 एकर आहे. 5 एकर आहे. 5 एकर शेती आहे आपल्याला. बैलांनी बाहेरची बी करताय. आणि बैल आपली घरची बी करतो आणि आपण भाड्याने बी करतो. बरोबर बरोबर. बाहेर बी करतो आपण शेती. चांगली मोठ्या मापाची बैल पाहिजे. मोठ्या मापाची बैल ना आपल्याकडे अशी चेपची बैल असते ती सारखी. आणि आता बिंदूर झालाय म्हणून काय एक गोंड नाही, कायमस्वरूपी काय नाद आपला ह्यो कायमस्वरूपीचा असतो. होय. हा हा हा. कायमस्वरूपी. कधी तुम्ही दिसलं हा. ना, तुम्ही कधी बघितली तर तुम्हाला ही गोंडणी दिसणारच. ह्या झुपणे बिपणे सगळं सगळं आहे असं साथ दिसणार तुम्हाला. 12 महिने. 12 महिने ही साथ तुम्हाला दिसणारच. हा हा हा. थोडस फिरवून दाखवा. बघा मित्रांनो नाद म्हणजे आपण बेंद्रालाच आपल्याकडे बैल रंगवतो. 4 दिवस झाले नाही, बिंदूर. नाही, नाही. काका म्हणतात की 12 महिने बिंदूर. 12 महिने जरी असलं तरी आपल्याला हे साथ दिसणारच. आता ही गाडी जुन्या काय काय अवजार सगळे उसाची पेरणीची अवजार आपली हा कुळो पाळी बिळी सगळं ती म्हणजे क्लिअर आपल्याकडे सगळे अवजार. सगळे अवजार आपली पाबार आहे, रासनी, कुळो ही सगळे अवजार आपल्याकडे तयार असते. पेरणी बिरणी सगळं 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 सगळं. हा. आणि काय बघा आज माणूस आधुनिकरणाकडे चालला. काय सांगताल बैलाची शेतीत बैलाच्या शेतीत आणि ट्रॅक्टरच्या शेतीत जमीन आसमानचा फरक हा आहे. हा शेती पिकाही बी फरक आहे. हा हो. कुठलं पीक घ्या बैलाने पेरलेलं चांगलंच येणार हा हा आणि ट्रॅक्टरनं पेरलेलं तुडवून जाणार. हा. कुठे जातो मी नंदी शेवटी महादेव. महादेवाचा नंदी आहे. हा. आणि ह्याच्याशिवाय आता शेतकऱ्याला पर्याय नाही. पहिल्यापासूनच बैल आहेत का दादा? पहिल्यापासून जसं मला कळतंय, आज माझं वय 54 हा, नाही तर वयाच्या मी 18 वर्षापासून बैलच आणतोय. हा. 18 वर्षापासून बैलच आणतोय मी. बैल सांगताय. हो, मला दुसरा नादच नाही. मुलं बिलं किती काय? एक मुलगा आहे, 2 मुले आहेत. हा. आणि ही गोटा आहे ते पुतणी आहे. पुतणे बरोबर हा, असं आहे. हा हा अजून एक दुसरा पुतणी आहे, ती बी व्यापार करतो. हा हा. पण आपली कंट्रोलेट बैल आहे. कंटिन्यू बैल हा. असते आणि मोठ्या मापाची बैल. मोठ्या मापाची बैल लागते. तासा म्हणजे दिवसाला बाबा एकरभर काढायचं असेल तर 2 एकर सहज काढून येणार. 2 एकर 2 एकर सहज काढून येणार. काढून येणार. हो. आता एकर कसा चाललाय? आता एकर चालला की जवळजवळ 3000कडे जातो की खेळ. 6000 रुपये. 6000 रुपये तर 1000 रुपये खर्च धरा. हा 5000 तर कोण देणार आहे? 5000 कमावतात बैल. आरामशीर काम. फक्त कष्ट पाहिजे, कष्ट पाहिजे, कष्ट करणारा माणूस पाहिजे. चिकाट माणूस पाहिजे. हा. बैल यात सांभाळायला कोणाचं सगळं आहे. हा सगळे. आणि जेवढा तुम्हाला त्या 4 चाकीत आनंद नाही, हा ट्रॅक्टर मध्ये नाही आनंद, तेवढा ह्यात आनंद आहे. या गाडीत आनंद आहे. या गाडीत आनंद आहे. त्यातनं 4 लोक येणार झाले. आवर रस्त्याने चाललं तरी बघतच राहणार. फॉर्च्युनर गाडीची आपण मुलाखत घेतली असते का आता? कवा बी नाही फॉर्च्युनरची घेतली असते का नसती घेतली आपण? नाही 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 नाही. अजिबात नाही. फॉर्च्युनरला असं थांब- बैल साहेबांना बैल दिसली, हा, मी रस्त्याने खाली चाललो होतो, हा. बैल दिसल्यानंतर ती लगेच इकडे आलं. हा. म्हणजे एक ती ज्या एकामेकाला नाद आहे, ते हा, नाद नाद. पाहिजे.
मित्रांनो बघा, शेतकऱ्याचा नाद आहे. फॉर्च्युनर असू द्या, नाहीतर तुम्ही डिपेंडर, तुमची गाडी 1 कोटीची असू द्या, त्या गाडीची आपण मुलाखत घेतली असती. ती पैसेवाल्याचं काम आहे. पण शेतकऱ्याचा खरा नाद आताच्या काळात बैल सांभाळणं, हत्तीसारखी आणि अशा तब्येती वगैरे ठेवणं फार मोठा सगळ्यात नाद आहे. आणि काय सांगताल बघा, आता आज माणसं ताणतणावात चाललेत, मग एसीच्या गाडीत फिरतात, पण बैला शेजारी गेले आपला सगळा ताणतणाव विसरून जातो. अहो, त्याला आजारच नाही. हा, मी आता सांगतो बाबा, हे जे गाया करताय तुम्ही सगळ्या गोष्टी करताय, पण जो माणूस बैल हाणतोय त्याला आजार कुठलाच नाही. नाही त्याला शुगर नाही, बीपी नाही, काही सुद्धा नाही. आणि एवढी मोठी हत्तीसारखी थांबलेत नाही, एका शब्दावर थांबलेत मालकाच्या बोलतोय म्हणून. बस विशेष नाही. नक्कीच मित्रांनो बघा, आणि काय शेतकऱ्याला काय संदेश देताल की परत बैल पाळली पाहिजेत. आता काय झालं, शर्यतीमुळे यायला लागली बैल, पण फक्त शर्यतीच करायला लागली. माणूस काय झालंय आता, कष्ट करायला नको म्हणतोय, बैलाच्या मागे कष्ट आहे, पण कष्ट केलं तिथं फळ आहे. हा, फळ आहे. कष्ट केलं तसं फळ आहे ह्याच्या माग. तुमचं शरीर व्यास 53 वर्ष गोळी नाही तुम्हाला. अहो, गोळी नाही, नवं डॉक्टर अशी बघत उभा राहतात. हे कसला माणूस आहे, शरीर कसं आहे याचं, दगडागत शरीर आहे असं आहे. माझं वय 54 आहे, वजन माझं 88 किलो आहे, त्याच्यामुळे दगडागत आहे मी. या बैलांमुळे मी दगडागत आहे. कुठला आजार नाही, काय नाही, गोळी रुपयाची नाही. काय शेतकऱ्यांना काय सांगतात? शेतकऱ्यांनी काय सांगावं, आता ही ट्रॅक्टरच्या मागे पळाली ती, त्यांनी पळाली ती, पण त्यांचा एक कलियुग आहे, त्याच्या मागे पळाली ती. पण आता डिझेल बंद पडलं तेव्हा कळलं होतं. डिझेल बंद पडलं तर तेव्हा ध्यानात आलं लोकांच्या की हीच खरं आहे, आपल्याला पाहिजे ती हीच आहे. सोनं आहे शेतकऱ्याच्या घरचं. सोन आहे, सोन. बाकी काय जनावर बिनावर घरी? हा, 2-4 गाय असते ते आपल्या जर्सी गाया, एखादी म्हैस आहे फक्त दूध गायापुरती, बस 5-50. मित्रांनो बघा, आपलं किती मोठा माणूस आला तरी माझ्या नजरेत, म्हणजे माझ्या चॅनेलच्या नजरेत मी त्याला मान सन्मान देत नाही, पण ज्याच्या दारात खिल्लार गाय असेल, खिल्लार बैल असतील, तो माझ्यासाठी हिरो आहे. आणि तुम्ही जी वाक्य बोलला ना, खरोखर महाराष्ट्रातल्या लोकांना सुधारावं, अशी बैल सांभाळावी, बैलाची शेती मी म्हणत नाही भाड्याची करा, पण 2 बैल तुम्ही सांभाळू शकता. आज बैलासारखं जीवन कुठंच समाधान. आज तुम्ही हायफाय कुत्री मांजरं लाख रुपयाची पाळायला लागलेत लोक, पण खिल्लार ही महाराष्ट्राचं सोनं आहे, आपली संपत्ती, आणि ती सांभाळली पाहिजे, जपली पाहिजे. आपलं शरीर बी, आज बघा शरीर काय आहे. आज आम्ही गाडीतनं फिरतोय, पण आम्ही आमच्या बी घरी पहिले, तर आम्हाला बी समाधान वाटतं. खरोखर भारी वाटलं. आपली भेट कुठं झाली ती मागे? पुशेगावात झाली आपली भेट. पुशेगावच्या यात्रेत आपली भेट झाली. आणि आपल्या चॅनेलचं काम काय वाटतं? लय नंबर 1च आहे, सगळ्याच बाबतीत नंबर 1च आहे चॅनेलचं काम आहे. सगळ्या बाबतीत म्हणजे कुठं आपली गाठ सारखी पडती, पण असं बाबा तुम्ही कुठलं आम्ही कुठलं असं बोलणं नाही ना होत. नाही, ही नशीबच होत. नशीब योगायोग, नशीब नाही बैल घेऊन चालला. आता रानात चाललोय, आता कामावून आलो, बैल तिथं रानात आवड टाकलं. इथं रान आहे बघा आपलं, ही झाडापुशी, तिथं छकडा सोडला, बैलाला खाया पाणी केलं. आता वैरण आणायसाठी गाडी आणाय घरी गेलो. बैल कुठली हितली खरेदी का बाहेरची? नाही, हितलीच खरेदी, मोठी मापाची बैल हितच, ही आसपासचीच आपली खेडेगावातलीच खरेदी आपली. ह्यो चौसा होता, त्यावेळेस आणला होता, आणि ह्याला पट बसून देत नाही म्हणून शिजवडी आणला होता. तर ह्यो मला वाटतं जुळल्यालाच होता. 5-6 वर्ष झालं म्हणजे हे केलेला. आता 4 वर्ष झालं बघा आपल्याकडे आहे. मार्की वगैरे नाही, अजिबात नाही. चला जाऊ द्या, त्यांनाही बराच वेळ थांबली. धन्यवाद. नाही आता पण 100% हो, कारण पुशेगावला आपण कुठं जरी असलो तरी बाजार बघायला जाणारच. आपल्याला त्यो नाद आहे. पंढरपूरला बाजार भरला तिथं जाणार, खरसुंडीत सुद्धा असतो आपण, कारण आपलं मित्र 1-2-4 आहेत ना, आधी चला की चला मग जायचं. तुमच्यासारख्या माणसांमुळे नादही नाही तरी बैल चित्रातच बघायला लागली असती. आज मी व्हिडिओ टाकलाय बघा, तिथली चित्रातली बैल ती मूर्ती बनव तशीच बघायला लागली असती. बैल म्हणजे ती काय म्हटली नसती, काय कळलं नसतं. खरोखर धन्यवाद. चालू द्या, परमेश्वर तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभो. चला, चालतंय, चालतंय, चल.